चला, सगळ्यांना स्क्रीन आणि माझं व्हॉइस क्लिअर येत असेल तर येस ऑर नो टाईप करायचंय. ओके. आज आपण कोणता टॉपिक घेणार आहोत? कॉम्प्रेहेन्शन, जो IQ चा पार्ट आहे. ओके. आज आपलं मॅथ नाहीये, आपला रिझनिंगचा पार्ट चालू आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि कालची जर पीपीटी तुम्हाला पोहोचली असेल, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शनची आणि जर डिव्हिजनची, ह्या तिन्हीच्या जर पीपीटी तुम्हाला शेअर झाल्या असतील, आल्या असतील तर येस टाईप करा बाळांनो. ग्रुप वरती जर शेअर केलेल्या असतील तर येस टाईप करायचंय. ओके. आणि कालचा टॉपिक सगळ्यांना समजलाय का? चला, आजचा पार्ट कोणता आहे आपलं? लेसन फर्स्ट. ओके. इंटेलिजन्सचं लेसन फर्स्ट चालू आहे आपलं, कॉम्प्रेहेन्शन. मे बी तुम्ही नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता की फर्स्ट पार्ट कोणता आहे, फर्स्ट मधला कोणता लेसन चालू आहे. ओके. चला, डू ॲज डायरेक्टेड, कंपोजिट वर्ड्स, लेटर्स, वर्ड्स, रीड केअरफुली अँड अंडरस्टँड. ओके. तर आता इथे काय दिले? कॉम्प्रेहेन्शनचं आपल्याला मिनिंग दिलंय. ओके. कॉम्प्रेहेन्शन मीन्स अंडरस्टँडिंग व्हॉट इज बेइंग सेड अँड टेकिंग द राईट ऍक्शन. सॉरी, आणखी एकदा सांगते. कॉम्प्रेहेन्शन मीन्स अंडरस्टँडिंग व्हॉट इज बेइंग सेड अँड टेकिंग द राईट ऍक्शन. देअर आर 3 सब कंपोनंट्स टू these कंपोनंट ऑफ इंटेलिजन्स. काय म्हणते इथे? कॉम्प्रेहेन्शन म्हणजे काय आहे? व्हॉट इज बेइंग सेड म्हणजे काय सांगितलं आहे. ओके. आणि टेकिंग द राईट ऍक्शन. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे काय? तर त्यामध्ये काय सांगितलंय आणि त्याच्यावरती ऍक्शन कोणती घ्यायची आणि ती कोणती राईट ऍक्शन असेल. ओके. आणि देअर आर 3 सब कंपोनंट ऑफ इंटेलिजन्स. म्हणजे सब कंपोनंट्स आहेत. कशाचे आहेत? इंटेलिजन्सचे. ओके. सब कंपोनंट्स म्हणजे काय? एक इंटेलिजन्स एक आपण मेन धरला तर त्याला काय सब कंपोनंट म्हणजे 3 टाईप पडतात त्याचे. ओके. तर आता बघा, सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय बाळांनो? सब्जेक्ट आपला IQ चा चालू आहे, इंटेलिजन्सचा. ओके. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट लेसन आपलं चालू आहे सध्या. आणि जेव्हा मला वाटेल की रीड करायला द्यायचंय तेव्हा मी रीड करायला देईल. मला रीड करायचंय मॅम असे त्याच्यामध्ये टाकू नका. मी 1 बाय 1 सगळ्यांना घेईल. ओके. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर बघा, द फॉलोइंग फॅक्टर्स शुड बी स्टडीड केअरफुली. आता याच्यामध्ये काय काय तुम्हाला सांगते की तुम्हाला हे फॅक्टर्स लक्षात ठेवायचे किंवा त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा आहे. ओके. फर्स्ट, इंग्लिश लेटर्स. काय इंग्लिश लेटर्स काय काय येतात? A to Z हे जे आपला असतात ते काय? इंग्लिश लेटर्स झाले. ओके. ABCD एक्सेट्रा कुठपर्यंत? XYZ. ओके. तर इंग्लिश लेटर्स मध्ये काय असतात? 2 टाईप असतात, ओव्हल्स आणि कन्सोनंट्स. कोण सांगेल ओव्हल्स म्हणजे काय आणि कन्सोनंट्स म्हणजे काय, किंवा काय आहेत ओव्हल्स? काय आहेत आपल्या इंग्लिश मध्ये? आता मी विचारते. रेश्मा शेवाळे, अनम्यूट करायचंय. हॅलो. हॅलो, आवाज येतोय बाळा माझा? हो. हा, बोला. काय ओव्हल्स काय मा- आहे आणि कन्सोनंट काय आहेत? माझं नाव ऍक्च्युली ओजस्वी आहे. मम्मीच्या फोन मध्ये जॉईन केले म्हणून माझं नाव. ओके. न्यू ऍडमिशन आहे का बेटा? नाही. मग आजच दिसते तू क्लासमध्ये. ओजस्वी. हा. हा, जरा अरे मला चेहरा दाखव तुझा. मी मम्मीच्या फोन मध्ये जॉईन केले म्हणून ते. ओके. आणि ओजस्वी, तू 2-3 दिवस नव्हती का बाळामध्ये? नव्हते ना? एक्झाम चालू होते पण मम्मा बोलली की क्लास नको जॉईन करू.
ओके, नो प्रॉब्लेम बेटा. हा, मला सांगायचं ओजस्वी, इंग्लिश लेटर्स मध्ये ओवल्स काय असतं आणि कॉन्सोनंट काय असतात? वॉवेल्स म्हणजे ए ई आय ओ यू हम्म, आणि कॉन्सोनंट म्हणजे ते जे वॉवेल्स सोडून असतात ते. जसं काय बी. ओके. आपण ए ई आय ओ यू चा यूज का करतो? त्यांना ओवेल्स का म्हटलंय? एनी आयडिया? ओजस्वी, ओजस्वी आवाज येतो बाळा? माझा आवाज येतोय का? ओके, ओजस्वी म्यूट केलंय मी. ओके, तर सर ओवेल्स म्हणजे काय असतात? आपल्याकडे 5 ओवेल्स आहेत. ओके, ठीक आहे. आणि 21 काय आहेत? कॉन्सोनंट्स आहेत. माहितीये सगळ्यांना कॉन्सोनंट्स किती आहेत? आरव, अनम्यूट करायचं. आरव, आरव, तुला इंटरनेटचा खूप इश्यू आहे बाळा. माझा आवाज तर क्लिअर येतो की नाही क्लास चालू असताना? आवाज येतोय का माझा? सगळ्यांना सांगा बरं, येस, नो. कारण आरवचाही मला रिप्लाय येत नाहीये, ओजस्वीचाही रिप्लाय आला नाही. येस मॅम. ओके, आरव, मला सांग बाळा, ओवल्स काय असतं आणि कॉन्सोनंट काय असतं? मॅम ओव्हल्स म्हणजे ए आय ओ यू हम्म, म्हणजे 5 असते आणि मॅम कॉन्सोनंट म्हणजे ए आय ओ यू ला सोडून जसे बी सी ओके, डी करेक्ट ते मॅम करेक्ट. तर ओवल्स कॉन्सोनंट. आपले काय असतात? ओवल्स पासून आपण वर्ड फॉर्मेशन भरपूर सारे करू शकतो. ओके, त्याची गरज आहे. ओवल्सचे आपल्याला प्रत्येक ठिकाणी, भले आपण कॉन्सोनंट कधी कधी नाही यूज केला एखादा तरी चालतो. ओके, पण आपल्याला ओवल्सची खूप गरज पडते. ओके, तर आता बघा, सेकंड ऑप्शन आहे आपला वर्ड फॉर्मेशन, जे आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, वर्ड फॉर्मेशन म्हणजे एखादा तुम्ही वर्ड तुमच्यासाठी नवीन असू शकतो, किंवा मग एखादा वर्ड तुम्हाला काय असतं, काही अल्फाबेटिकल लेटर दिलेले असतात, त्याच्यातून तुम्हाला एक वर्ड फॉर्म करायचा असतो. ओके, तर तेव्हा तुम्हाला वर्ड माहित असणं गरजेचं असतं. क्लिअर आहे? जेव्हा तुम्हाला वर्ड माहित असतो तेव्हा तुम्ही वर्ड तयार करू शकाल. ओके, त्याच्यानंतर बघा, थर्ड काय आपलं, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. कोणाकोणाला माहिती आहे सिनोनिम्स? सिनोनिम आणि अँटोनिम म्हणजेच कसं, आता गो, कम हा काय झाला? याचा अँटोनिम झाला. गोचा. क्लिअर आहे? दिव्या, येस मॅम. अनम्यूट करायचंय. येस मॅम. सिनोनिम्स अँटोनिम्स माहिती आहेत? येस मॅम. काय सांगते? सिनोनिम्स म्हणजे रायमिंग वर्ड्स आणि अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. येस, किंवा जे तुम्हाला एखादा वर्ड जो असतो तो रिलेटेड त्या शब्दाचा मिनिंग देत असतो. ओके, त्या शब्दाचा आणि त्या वाक्याचा जेव्हा अर्थ सेम येतो, मिनिंग सेम येतो, तो काय झाला? तुमचा सिनोनिम झाला. आणि अँटोनिम्स म्हणजे एखादी तुम्हाला गोष्ट सांगितली आणि त्याच्या एकदम विरुद्ध होते, एकदम ऑपोजिट होते, तर ती काय झाली? आपला अँटोनिम्स. ओके, तर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये ही येऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर बघा, फोर्थ ऑप्शन काय आहे? अप्लाय वर्ड्स अकॉर्डिंग टू द लेटर. आता लेटर, आता कसं असतं, एखाद्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त लेटर दिलेले असतात आणि त्याच्यामधून आपल्याला वर्ड फॉर्म करायचा असतो. पण वर्ड फॉर्म कसं करणार आपण? जसे लेटर दिलेत तसं आपण बघणार ना की तिथे वर्ड कोणता येतो, की तुम्हाला आधीच माहित असतं लेटर दिलात आणि हा हेच वर्ड येणार आहे, असं नसतं ना. तर त्यामुळे काय म्हणते, अप्लाय वर्ड्स म्हणजे तुम्हाला काय करायचं, तिथे वर्ड अप्लाय करायचे. ओके, त्या लेटर वरून, अकॉर्डिंग टू द लेटर, तिथे लेटर काय आहेत त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचंय, वर्ड अप्लाय करायचंय. म्हणजे आता तुम्हाला खूप सारे वर्ड माहिती आहेत, पुट, पुश, पुल. ओके, पण तिथे काहीतरी असं थोडंसं वेगळं येत आहे. आता एक दिवशी रेयाकडून झालं होतं
की अंपायर हा शब्द येत होता. ओके, आणि तिथे अल्फाबेट दिलेले होते, पण तिने इम्प्युअर सांगितली. तोही करेक्ट वर्ड येतो, पण त्या प्रश्नाच्या रिलेटेड, त्या ऑप्शनच्या रिलेटेड, त्या लेटरच्या रिलेटेड तुम्हाला काय करावं लागतं, आन्सर काढावं लागतं. ओके, त्याच्यानंतर बघा 5, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह. माहिती आहे सगळ्यांना नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह? येस मॅम. हा, नाउन म्हणजे काय असतं, मेन, म्हणजे जेव्हा मेन सब्जेक्ट येतो ना नाउन, म्हणजे आता बघा आपण म्हटलं की आता समीरा आपण घेतली, समीरा फ्रुट्स खाते, तर त्याच्यामध्ये नाउन काय येईल? समीरा. बरोबर. त्याच्यानंतर प्रोनाउन काय येईल? आता बघा मी वाक्य सांगते प्रोनाउन साठी, की समीरा फ्रुट्स खाते म्हणून तिला ओजस्वी भरपूर फ्रुट्स आणून देते. तर काय झालं प्रोनाउन? तिला. तिला. करेक्ट. तिला. आणि ऍडजेक्टिव्ह काय झालं? ऍडजेक्टिव्ह काय येईल? आणून देते. बरोबर. क्लिअर आहे सगळ्यांना हे? मी तुम्हाला हे सोप्या भाषेत सांगितले का, तर म्हणजे तुम्हाला कळून जाईल. ओके, आपण बाकीचे नंतर क्वेश्चन बघणारच आहोत. ओके, त्याच्यानंतर बघा 6 काय आहे, 2, 3, 4 अँड 5 लेटर वर्ड्स. म्हणजे आता तुम्हाला कधी कधी लेटर दिले जातील, तर त्याच्यापासून तुम्हाला टू टू अल्फाबेट यूज करून किंवा 2 लेटर यूज करून तुम्हाला वर्ड तयार करायचा आहे. ओके, किंवा 2 वर्ड्स तयार करायचे असतात, 3 वर्ड्स तयार करायचे असतात, किंवा 5. आता बघा खूप सारे अल्फाबेट दिलेले असतात आणि त्याच्यातून तुम्हाला सांगितलेलं असतं की याच्यामध्ये हे अल्फाबेट दिले, एवढे लेटर दिलेले आहेत आणि याच्यामध्ये 2 अॅनिमलचे नाव तयार होतील, 2 फ्रुट्सचे नाव तयार होतील आणि 1 कलरचं नाव तयार होईल. तर ते तुम्हाला काय करावं लागेल, 2, 3, 5 वर्ड्स असे तयार करावे लागतील. ओके, त्याच्यानंतर 7 व्हॅकॅब्युलरी. व्हॅकॅब्युलरी मध्ये काय येतं, तुमचा जेवढा शब्दसंच तुमच्याकडे आहे, जेवढे तुम्हाला वर्ड्स माहित आहेत, तेवढं तुम्हाला याच्यामध्ये काय जाणार आहे, इझी जाणार आहे. ओके, कारण तुम्हाला लॉजिकली तुम्हाला फाइंड करायचे आन्सर याच्यामध्ये. बरोबर आहे. आयक्यू कशासाठी म्हटले, कोण सांगेल आयक्यू का नाव पडलं याला? कोण सांगेल? आता मी एकाला विचारते. ओके, अर्चित. येस मॅम. गुड इव्हनिंग बेटा. गुड इव्हनिंग मॅम. हा, आता मला सांग की आपण काय, आता मी काय विचारलं तुला? IQ कशा आलेल्या म्हणून. हा, तर आयक्यू हे नाव का पडलं असेल ह्या सब्जेक्टला, काय वाटतं? कोणाकोणाला काय काय वाटतं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये बघूयात आपण. कोणाकोणाचं रिझनिंग मध्ये खूप जास्त फोकस करतात रिझनिंग वरती, आपण पाहूयात. आयक्यू म्हणजे का, म्हणजे आयक्यू हे कशासाठी वर्ड दिलं असेल, काय वाटतं तुम्हाला? मॅम नाही माहिती. अन्वी, व्हेरी नाईस बेटा, व्हेरी गुड. मॅम, वी नीड लॉजिक टू सॉल्व दिस, दॅट इज वाय वी कॉल इट आयक्यू. म्हणजे आयक्यू हे आपल्या ब्रेनशी रिलेटेड वर्ड आहे. ओके ओके, तर जेव्हा ब्रेनशी रिलेटेड गोष्ट येते, आता इथे ब्रेनचा यूज काय आहे, कारण तुम्हाला खूप लॉजिकली विचार करावा लागतो. लॉजिकली त्यात तुमचं म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी अभ्यास करायची कधी कधी गरज नसते. जे तुमचं स्मार्ट वर्क असतं ना, स्मार्टली तुम्ही, आता समजा तुम्हाला घरी कधी कधी काही काही आई वडील सांगतात की नाही तू अभ्यास केलाच पाहिजे, तू अभ्यासाला बसलं पाहिजे आणि तुला एवढं झालंच पाहिजे. पण तुम्ही काय म्हणता कधी कधी, नाही हो पप्पा, आणि मी जर एकदा वाचलं ना मला सगळं लक्षात राहतं. क्लिअर आहे? तर ते जर तुमचं कॉन्फिडन्स असतं, ते कशासाठी लक्षात राहतं, कारण तुम्ही ते लॉजिकली लक्षात ठेवलेलं असतं की हा हे असं केलं तर हे असं, मग आम्ही एक्झाम मध्ये हे लिहू शकतो. क्लिअर आहे का सगळ्यांना? तर जेव्हा तुम्ही लॉजिकली आन्सर देता, तेव्हा तुम्हाला पटकन आन्सर येऊ शकतो, किंवा लॉजिकली तुम्ही जेव्हा लॉजिकल थिंकिंग करता, तर तुम्हाला ह्याचे आन्सर लवकर भेटतात. तुम्हाला जास्त बाकीच्या गोष्टी करायच्या गरज नाही. जसं मॅथ मध्ये मेथड स्टेप बाय स्टेप फॉलो करावं लागतं तेव्हाच आन्सर येतं, असं नसतं. ओके, कधी कधी त्याचीही गरज पडते, पण मोस्टली जेव्हा तुम्ही लॉजिकल थिंकिंग करता, तेव्हा तुम्हाला ह्याचे आन्सर एकदम फास्ट मध्ये येऊन जातील. ओके,
त्याच्यानंतर बघा 8 ऍक्शन वर्ड्स, रायमिंग वर्ड्स, ऑपोजिट वर्ड. ऍक्शन वर्ड म्हणजे मध्ये काय येतं? रनिंग, जम्पिंग, स्विमिंग. हे काय झाले? ऍक्शन म्हणजे आपण काहीतरी ऍक्शन करतोय ना. ओके अर्चित. हो त्याच्यानंतर रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स मध्ये काय येणार? काय सांगेल अर्चित? काय सांगशील बाळा? व्हॉट इज द रायमिंग वर्ड? मॅम मॅम रायमिंग वर्ड्स म्हणजे की एक असा वर्ड ज्याचं की दुसरा वर्ड पण तोच असतो, पण म्हणजे त्याचा दुसरा असं एक वर्ड आहे की त्याचं प्रोनाउन्सिएशन तेच असतं, बरोबर. म्हणजे सेम असतं. म्हणजे कसं होतं? रायमिंग वर्ड्स मध्ये काय येतं? आता समजा आपण कॅट घेतलं. ओके, कॅट आपण बोललो तर कॅटचा रायमिंग वर्ड काय येईल? मॅट, बॅट. क्लिअर आहे? हे काय झालं तुमचं? रायमिंग वर्ड्स. आणि ऑपोजिट वर्ड्स. ऑपोजिट म्हणजे जसं अँटोनिम सांगितलं ना मी, तसे तुमचे ऑपोजिट वर्ड्स. गो, गोचं काय येईल? कम येईल. नंतर बॅड असेल तर त्याचं काय येईल अर्चित? गुड गुड. ओके, तसं. त्याच्यानंतर 9 आहे. अर्चित म्यूट करायचं बघा. त्याच्यानंतर बघा 9 डिक्शनरी स्किल. डिक्शनरी स्किल का म्हटलं इथं? कारण तुम्हाला वर्ड माहिती आहेत, पण कधी कधी वर्डचं तुम्हाला तिथं मिनिंग विचारलं तर तुम्हाला ते माहित नसतो. त्यामुळे तिथे काय म्हटलं की डिक्शनरी स्किल म्हणजे तुमच्याकडं त्या वर्डचे प्रोनाउन्सिएशन असू द्या, त्याचे जे काही मिनिंग असू द्या, ते तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर टेन्स. आपल्याकडे मेन 3 टेन्सेस आहेत, पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट. ओके, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ते आपण शिकणारच आहोत, त्याचं काय तुम्हाला एवढं लोड बर्डन घेण्याची गरज नाही. ओके. त्याच्यानंतर बघा आयडम्स, फ्रेजेस आणि 12 आहे ते मेकिंग सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला काही वर्ड दिले जातील आणि त्याच्यापासून तुम्हाला सेंटेन्स तयार करायचा आहे. ओके, किंवा मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला तयार करता आले पाहिजे. आता हा पार्ट कोणाकोणाला कळलाय? सगळ्यांना कळला असेल, सगळ्यांना समजलं असेल. येस और नो टाईप करा बाळांनो. सगळ्यांना समजतंय की मॅम काहीतरी वेगळंच बोलतीये? पार्थ समजलं नाही बाळा? ओके, सो नेक्स्ट जायचं आपण. समजतंय ना सगळ्यांना? समृद्धी. ओके, चल. प्रज्वल अनम्यूट करायचं बाळा. टीचर वाचू का? हा, आणि बाळा प्रज्वल, मी जेव्हा तुला 2-3 दिवसाखाली पण तुला एकदा हे केलं होतं बघ, तुझं अनम्यूट होत नव्हतं की काय प्रॉब्लेम येत होता? हॅलो. टीचर नव्हतं होत, आता होते. ओके, नो प्रॉब्लेम. टीचर अनम्यूट होत not होते. Do as directed words number daily train हा. activated under the sub-component standards are expected to get the collector as per the instruction and accordingly बाळा the हॅलो student प्रज्वल, to थोडासा study तुझा the आवाज ब्रेक होता रे बाळा. त्यामुळं म्हणजे मे बी सगळ्यांना ऐकायला जाणार नाही. ओके. मी वाचून दाखवते तुम्हाला. ओके. मॅम हा बोल बाळा. नाही, मी वाचते बाळा, तुझा आवाज खूप ब्रेक होतोय बाळा. मॅम मी मिठू मी
हा म्यूट कर बाळा तू. समीरा रीड करते का बाळा? Yes, ma'am. रीड करत. Do and directed composite words, number series, sequence, and alphabets. Under the subcomponents, students are expected to get the correct answer as per the instructions. Accordingly, the students should study the following and get the correct answer as per the instructions. तर आता बघा याच्यामध्ये काय म्हणताय की जे सब कंपोनंट्स आहेत, ओके, तर त्याच्यामध्ये काय आपण जे पाहिलं, ओके, आपण जे आता जे पॉइंट सगळे पाहिले ना, इंग्लिश लेटर, वर्ड फॉर्मेशन आणि समृद्धी, वॉकॅब्युलरी म्हणजे बाळा शब्द, आपण जे वर्ड्स असतो ना, खूप सारे वर्ड्स मिळून एक शब्द संच तयार करतो, ओके, तर त्याला काय म्हणतो आपण? वॉकॅब्युलरी. ओके, तर बघा आता ह्याचं मिनिंग सांगते मी. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणतायत की तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स असतात, ओके, दिलेल्या बुक मध्ये किंवा कोणत्याही लेसन मध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. कशासाठी दिलेले असतात? की स्टुडंटची अपेक्षा काय असते की करेक्ट आन्सर येण्यासाठी त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या. ओके, त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करून तुम्ही आन्सर काढता. तर त्या इन्स्ट्रक्शन काय आहेत आता जे आपण घेतल्या, ओके, आता आपण 2 गोष्टी घेतल्या, म्हणजे 2 नाही, सॉरी 12 आपण पॉइंट्स घेतले. ते पॉइंट्स तुम्हाला ऍज पर इन्स्ट्रक्शन तुम्हाला काय करायचे, ते त्या थ्रू तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत गोष्टी. ओके, म्हणजे त्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि नंतर मग चालू करायचं आहे. 1 मिनिट हा, पार्थला काहीतरी डाऊट आहे तिथे. Where is Parth? ओके, पार्थ अनम्यूट कर बेटा. मॅम डिक्शनरी स्किल म्हणजे काय हो? डिक्शनरी स्किल म्हणजे बघ, आता तुझ्याकडे वॉकॅब्युलरी आहे, ओके, म्हणजे शब्दसंच आहे, भरपूर सारे तुझ्याकडे शब्द आहेत, पण कधी कधी काय होतं की त्या शब्दाचे तुला मिनिंग विचारले जातात किंवा एक सेंटेन्स दिला जातो आणि ते कोणत्या वर्ड मध्ये, म्हणजे आता समज की काहीतरी असं तुला सेंटेन्स दिलाय आणि त्याचं एका वर्ड मध्येच तुला आन्सर द्यायचंय त्या सेंटेन्सचं, ओके, तर ते कधी देणार तू? जर त्या सेंटेन्सचा मिनिंग आणि त्या वर्डचा मिनिंग माहित असेल तरच देणार ना. आणि डिक्शनरी मध्ये काय असतो, आपण एक वर्ड लिहिलेला असतो आणि त्याचा एकदम मिनिंगफुल अर्थ त्या डिक्शनरी मध्ये दिलेला असतो. क्लिअर आहे? मराठीमध्ये, इंग्लिशमध्येही काही काही बुक मध्ये त्याचं एक्झाम्पल दिलेलं असतं. मग तेच त्यांना तुम्हाला सांगायचंय की डिक्शनरी स्किल असणं तुमच्याकडं आवश्यक आहे. म्हणजे डिक्शनरी जशा गोष्टी असतात ना मिनिंगफुल लिहिलेल्या वर्ड नुसार, तर तसं तुमच्याकडं पाहिजे. बरोबर? कळलं? कारण की आम्हाला एक्झाम आलेला ना डिक्शनरी पेज, तो वर्ड दिलेला, हा, त्याच्यामध्ये डिक्शनरी पेज होतं, त्याच्यातनं काढायचं होतं आपल्याला तो वर्डचं मिनिंग वाचून आपल्या एक सेंटेन्स पाहिजे होतं. आमच्या एक्झामला असं होतं. काय आलं होतं एकदा आणखी सांग. एक वर्ड दिलेला, तो डिक्शनरी पेज मध्ये होता, त्या पेज मधून तो वर्ड शोधायचा, त्याचं मिनिंग वापरायचं आणि मग ओके, त्या मिनिंग नुसार आपल्याला सेंटेन्स लिहायचं होतं. हा बरोबर, मग तेच सांगितलं ना मी, समजलं ना? मॅम पुढचं मी वाचू? 1 मिनिट हा बाळा. आता हे समजलं तुला पॉइंट आता जे सांगितलं ते? हो. ओके, 1 मिनिट हा. ओके, काही जणांचा डाऊट आहे की मोटो म्हणजे काय. तर मोटो म्हणजे सांगते तुम्हाला, मोटो हा एक वर्ड वापरला त्यांनी इंग्लिश मध्ये. तर त्याचा अर्थ काय येतो, जेव्हा आपल्याला एखादी स्टोरी येते, ओके, आणि ते स्टोरी तुम्हाला काय दिलेली असते, प्रॉब्लेम, जेव्हा तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करता ना, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोरी पुट केलेली असते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला विचारलेलं असतं की ह्या स्टोरीचं मोरल ऑफ द स्टोरी काय. तर ते मोरल जे आहे, मोरल, त्यालाच आपण काय म्हणतो, मोटो. क्लिअर आहे?
किंवा ह्याला काहीतरी एक मेन चांगली आयडिया द्यायची असते किंवा त्याचा काहीतरी मेसेज असतो. मोठं म्हणजे काय, एक मेसेज तुम्हाला प्रोव्हाइड करणं. ओके, किंवा मोरल ऑफ द स्टोरी, हे तिन्ही तुम्ही अर्थ घेऊ शकता मोटो साठी. ओके, पार्थ रीड करायचं बाळा. Read important information. Alphabet. There are a total 26 letters in English alphabet, of which 21 are consonant and 5 are vowels. Hmm. Vowels A, E, I, O, U. Hmm. Capital letter